नमस्कार. विश्रांती सिंपल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत चिकन रेसिपी पाहणार आहोत. सुक्कं चिकन आणि चिकन रस्सा ही रेसिपी आपण पाहणार आहोत. मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. हळद, मीठ, 1 लिंबू आपण चिकनला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चिकन लवकरात लवकर शिजण्यास मदत होईल. 1 आलं लसूण पॅकेट घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट लावल्याने आपले चिकन आणखी चविष्ट बनते. आपण घरीही आलं लसूण पेस्ट तयार करू शकतो, पण मी रेडीमेड घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण सर्व पीसला आलं लसूण पेस्ट लावून घेऊया. आलं लसूण पेस्ट लावलेलं आहे. आपण 10 मिनटं यात मसाला मुरू दे. एक भांडं घेतलेलं आहे, त्यात 3 ते चमचे तेल घातलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल इथे वापरलेलं आहे मी. जिरे, लसणाच्या पाकळ्या तेलात चांगल्या पद्धतीने कडवून घ्यावे. लसूण आणि जिरे छान असे कडल्यानंतर आपण त्यात हळद, मीठ, लिंबू, आलं लसूण पेस्ट लावलेली चिकन पीस ॲड करणार आहोत आणि वाफेवर 10 ते 15 मिनिट आपण चिकन शिजवून घेणार आहोत. त्याने आपलं चिकन लवकरात लवकर शिजेल आणि चिकनची चवही वाढेल. या पद्धतीने आपण सर्व पीस वाफेवर शिजवून घेणार आहोत. सर्व आपण तेलामध्ये एकजीव करून घेऊया आणि गॅसचे फ्लेम कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपले चिकनचे पीस करपले जाणार नाहीत. वाफेवर शिजवण्यासाठी एक प्लेट ठेवलेली आहे. थोडंसं पाणी आपण वाफेवर गरम करून घेऊया. 10 मिनिटानंतर आपण वाफेवर ठेवलेले पाणी चिकनमध्ये ॲड करावे. या पद्धतीने आपले चिकन शिजत आलेले आहे. परत आपण वाफेवर चिकन शिजवून घेऊया. एका प्लेटवर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालावे. ते वाफवलेले पाणी चिकनमध्ये ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने 20 ते 25 मिनटामध्ये आपले चिकन शिजलेलं आहे. अशा सोप्या पद्धतीने लवकरात लवकर चिकन शिजण्यास मदत होते. चिकन शिजून तयार झालेले आहे. माझं 25 मिनटात चिकन शिजलेलं आहे. आता आपण चिकन मसाला तयार करूया. यासाठी मी धने घेतलेले आहेत, बेलपत्र, लाल फूल, दालचिनी, लवंग, मिरे, जिरे, अर्धी वाटी तीळ. हा सगळा खडा मसाला चटचट आवाज येऊपर्यंत भाजून घेऊया. व्यवस्थित आपण हा खडा मसाला भाजून घेतल्याने पेस्ट करण्यास मदत होते. अर्धी वाटी तीळ, जिरे, लाल 2 मिरच्या, अशा पद्धतीने आपला खडा मसाला 4 मिनटामध्ये भाजून तयार झालेला आहे. आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया. हा मसाला नक्कीच करून चिकन रेसिपी करून बघा. आता आपण खोबरं भाजून घेऊया. मी 150 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. चांगलं 2 ते 3 मिनिट आपण खोबरं थोडं तेल सोडून भाजून घेऊया. खोबऱ्याला खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घेऊया. आपलं खोबरं भाजलेलं आहे. अशा पद्धतीने खोबरं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यावे.
आता याच तेलामध्ये आपण 3 कांदे भाजून घेऊया. अशा पद्धतीने आपला कांदाही चांगला भाजला जात आहे. असा रंग येऊपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या थोड्या कांद्यामध्येच भाजून घ्यावे. 2 टमॅटोही चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावे. टमॅटो 2 मिनिट चांगल्या परतून घ्यावे. टमॅटोमध्येच थोडीशी कोथिंबीर ही भाजून घ्यावे. या पद्धतीने तुम्ही चिकन बनवा. खाणारे प्लेट पुसून खातील ही माझी गॅरंटी नक्कीच आहे. एकदम हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही आणि चिकन रस्सा तयार होतो. टमॅटो आणि कोथिंबीरही भाजलेली आहे. कांदा, खोबरं, टमॅटो, कोथिंबीर भाजलेलं मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया. मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहे. आता आपल्याला शिजलेलं चिकन शिजलेलं आहे. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. 3 कांदे छान असे भाजून घ्यावे. कांदा नीट भाजल्यानंतर अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घेऊया. कांदा भाजायला 3 ते 4 मिनिट लागतात. कांदा व्यवस्थित भाजला नाही तर आपल्या खाताना कचकच लागतं आणि फोडणी व्यवस्थित भाजली जात नाही. आता आपण भाजलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, खडे मसाल्याची पेस्ट 3 चमचे घातलेत मी. सर्व एकजीव करून घेऊया आपण. सर्व मसाले एकजीव करून घेऊया. मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आपण यात थोडासा रस्सा घालूया आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवून मसाला भाजून घेऊया. या पद्धतीने मी 3 चमचे पेस्ट ॲड केलेली आहे सुक्या चिकनसाठी. अशा पद्धतीने तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घ्यावे. चवीनुसार मीठ वापरावे. थंडी खूप असल्याने मीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण चिकनचे पीस ॲड करून घेऊया. सुके चिकन 4 ते 5 मिनिट आपण वाफेवर शिजवून घेऊया. अशा पद्धतीने चमचमीत आणि मसालेदार सुकं चिकन तयार झालेलं आहे. स्वादसाठी आपण कोथिंबीर ॲड करूया. या पद्धतीने तुम्ही नक्कीच चिकन रेसिपी ट्राय करा. आता आपण चिकन रस्सा पाहूया. एका पातेल्यात मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. खोबरं, कांदा, टमॅटोचा पेस्ट ॲड करत आहे. तेलामध्ये पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आपण तयार केलेला खडा मसाला, लाल तिखट, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला मसाल्यात ॲड करून घेऊया.
पेस्ट चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया. तेल सुटल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटात चांगले तेल सुटते. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यावे. आपला मसाला भाजलेला आहे. वाफेवर शिजवलेले चिकन रस्स्याचे सूप आपण ह्यात ॲड करणार आहोत. चिकन सूप आपण ॲड केलेलं आहोत. छान असे चिकन रस्स्याला कट आलेला आहे. चवीनुसार मीठ वापरूया. अशा पद्धतीने रस्स्याला उकळी फुटलेली आहे. रश्श्याचे स्वाद वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर घालावे. अशाच सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी पहिल्यांदाच माझा आवाज व्हिडिओला बसवलेला आहे. काही चुकलं असेल तर माफ करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.